तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो उंबरवेड्याला शक्ती ना. तर आता मी चाललो शेतावर बैल धावायला आणि माझ्यासोबत आहे शबू ना दुवा आहे कर. चला तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटतो आता. चला बघू शकता आता आम्ही बैलांना अंग धावासाठी पाणी तापवले. बघू शकता थंडी पण खूप आहे म्हणून. आणि बघू शकता बैल खुराक खातात. बघू शकता लिंबाचा पराठा किती लावले. आणि बघू शकता आमच्या शेतावरचा व्ह्यू किती मस्त. सकाळी 7:30 वाजता आणि इथं आमच्या देवीचं मंदिर आहे सावराई मातेचं. इथं बैलांचा गोठा. तर बघू शकता आमचा राजा बैल आलेला आहे बाहेर अंग धुण्यासाठी. बघू शकता हा आमचा मन्या बैल आलेला आहे बाहेर. त्याला पण दवा तू त्याला काम लावतो लगेच. तर बघू शकता आता दवीतला आलं बैल. बघू शकता राजाला पण दवीत लावलं. तर बघू शकता गरम पाणी पण घेऊन आलं. गरम पाणी टाकतं बघू शकता तुम्ही. वाफा बघा कसं येते. वाफा बघा. त्याला सुकून वाटतं. त्याच्या अंगावर गरम पाणी टाकीत लावलं. आमचे बैल बिल धावून झालेले आहेत. तर आता आम्ही चाललोय घरी. तुम्हाला फ्रेश विश झाल्यावरच भेटू. चला आता. तर बघू शकता आता आम्ही बैल आणलेत भरायला. हा राजा आहे ना मान्य. तिकडे टेम्पो आणायला लागले. आणि इकडे मी आता फ्रेश विश झालोय आम्ही. आता आम्ही चाललोय. काहीच बघू शकता टेम्पो आलेली आहे आमची. बरेचला बघू शकता तुम्ही. हा राजा बैल आहे. तर चला आता आम्ही चाललो. बघू शकता इकडे बघू शकता तुम्ही. तेरा बाय टाटा चाललो. आता आम्ही चाललो आहे. बघू शकता आता आम्ही निघालो. तुम्हाला तिकडे गेल्यावर बघू शकता तुम्ही. बघू शकता ध्रुव
बघू शकता इथे काय झाले तर काय माहित. खर हा इथे चिरा आहे. बघू शकता इथे दिसत तर नाही आम्हाला. कुठं हा हा तो बघू शकता. मला नसेल दिसत. इथे लोक जमले. टिटवाल्याला पोचलो आम्ही आता. बघू शकता आता आम्ही आलोय अड्डा. बघू शकता गर्दी जाम आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आता. तर बघू शकता अड्डा जाम गर्दी आहे. बोली आहे तू उतार मार कशी तू काजवीच फुटल. नयन बघितलं तिथं आमची टेम्पो. तिथे आम्ही बघू शकतो झाडाखाली ठेवलं. गाडी जमायला जमेल थोड्या वेळात. सगळे बैल आले तिकडे. जाम गर्दी आहे. बघू शकता इथे गाडी विजयी झाली. कोणते कोणाला माहित नाही आणि गाडी विजयी झाली. आणि गर्दी तर जाम आहे. धुवाला जाम ऊन लागतं धुवानी. बघू शकता तुम्ही विजयी झालेली आहे गाडी. चला आता आम्ही चालले शर्यत जमवायला आणि तुम्हाला बैल पण दाखवतो. आता आमची अर्धी लोक गेल्यात पुढे आणि आता धुव ना शब्बू इकडे. आता आम्ही चाललंय त्याला तुम्हाला दाखवतो. आणि खायला तर जाम काही पण आज धुव तर जाम ताव मारणार नाही. धुव जाम ताव मारणार झाली. तू शर्यत जिंकल ना आपली आज पण 100% जिंकल. कशी 100% जिंकल. जिंकली पाहिजे. त्या दिवशी 2 जिंकले. आज किती जिंकले पाहिजे? आज 4-5 जिंकले पाहिजे. गाईज बघू शकता गाडी आलेली आहे आता इकडे कोणाची तरी. बघू शकता आता कोण उजवी विजयी झालेली आहे. बघू शकता सायकली बघू शकता तुम्ही. गाईज बघू शकता सायकल. भवानी प्रसन्नशील सौम्या जन्म प्रसन्न नांदीने मुरबडाला जोर झाले. गावदी प्रसन्न खांडेश्वर प्रसन्न स्वरा नवनीत. बघू शकता दोवाले चिकन खायला ना शबू. बघू शकता बाई. बघू शकता जेवायला बसले. चला तुम्हाला आता जेवण झाल्यावरच भेटतो. आता आम्ही जेवतो. आता आमची थोड्या मग शर्यत जमेलच. तुम्हाला सांगतो काय येते. चला आमची शर्यत जमली आहे आता. आता मला दाखव शर्यत. आता आम्ही बैल घेऊन चाललो तिकडे. तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटतो. चला बघू शकता पाणी बाजूला. गर्दी बघू शकता तुम्ही. नावा द्यायला लाईन बघू शकता किती लागली. 1-2 तास लागतं. बघू आता काय होतं. आम्ही पण नाव द्यायला आलं. जाम गर्दी आहे बघू शकता. मला पण दिली. कसं लागतं 15 रुपयाला. आता आम्ही मोजेट प्यायला आलो. मोजेट बनवायला लावलं. फिरणार
आमची शर्यत जमली होती, पण तिथे नाव नोंदणीसाठी एकच रजिस्टर होता. खूप म्हणजे खूप गर्दी होती. एक तास आम्ही तिथे लाईनमध्ये उभं राहिलो, पण आमचं काही नाव घेतलं नाही. त्याच्यामुळे खूप निराश झालो आम्ही. आणि आमची बैलं पण म्हणजे एकदम निराश होऊन बसलेले आहेत. आणि आम्ही आता घरी निघणार आहे. आयोजकांनी नीट आयोजन करून शर्यती द्यावा. गाडा मालक हा शेतकरी गरिबा घरातील असतो, एवढ्या लांब नाही येतो, त्याचा पण विचार केला पाहिजे आयोजकांनी. धन्यवाद. तर चला आता आम्ही चालू घरी. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं कमेंट करून सांगा. आणि असंच पुढे आपण नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.